ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा केलाय। उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात हा राडा करण्यात आलाय। मनसे कार्यकर्त्यांनी राडा केलेला आहे। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड झाली। उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मनसैनिक आक्रमक झालेले आहेत। उद्धव ठाकरेंना ठाण्यात येऊ देणार नाही असा इशारा पवित्रा मनसैनिकांनी घेतलाय। गडकरी रंगायतनमध्ये हा राडा झालाय। उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्या फेकल्या। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। आज भगवा सप्ताह ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पार पडत असताना मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवत जोरदार राडा जो आहे तो केलेला आहे। आपण ही गाडी या ठिकाणी पाहत आहोत। बुलेरो ही गाडी आहे आणि या गाडीवरती देखील आपण पाहिलं तर या गाडीची जी व्हील शीट आहे ती देखील फुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नारळ असेल तो या गाडीवरती फेकला आहे आणि त्यानंतर ही काच जी आहे तडकल्याची एकंदरीत सांगण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या गाड्या ज्या आहेत दाखल होत्या त्यावेळेसच मनसे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतली। तब्बल 50 ते 60 कार्यकर्ते जे आहेत ते एकवटले होते आणि जोरदार राडा जो आहे त्यांनी घेतला। उद्धव ठाकरे यांची गाडी जी आहे ती अडवली होती। उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर देखील जे आहे ते मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार बांगड्या फेकल्या होत्या। चिखलची देखील उधळण जी आहे ती केली होती। आपण पाहिलं तर ह्या गाडीवरती आपल्याला चिखल जो आहे तो अजूनही दिसून येत असेल। हीच गाडी होती जी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामधून मार्गस्थ जी आहे ती पुढच्या दिशेने होत होती आणि त्यावेळेस जे आहे ते या गाडीवरती अशा प्रकारचा चिखल किंवा गोबर जो आहे तो असा फेकला गेलेला आहे। तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणामध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं। आपण पाहिलं तर पुढच्या बाजूला जे आहे ते अजूनही काही बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येत असतील। महिलाच्या कार्यकर्त्या होत्या मनसेच्या, त्यांनी जे आहेत ते कार्यकर्ते असतील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या महिला हातात घालतात त्या देखील फेकलेल्या आहेत। तर टमाटे जे आहेत ते देखील फेकले होते। मोठ्या प्रमाणामध्ये राडा झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला, परंतु तोपर्यंत जे आहेत ते मनसे कार्यकर्ते व ठाकरे कार्यकर्ते यांच्यामध्ये जे आहे ती आपसापसामध्ये जी आहे ती जोरदार झुंपली होती। मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी जे आहेत ते ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांवर जे आहे ते हल्ला देखील केला होता। तर पोलिसांनी हस्तक्षेप करून जे आहे ते अडवलेलं आहे। सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते गडकरी रंगायतनाच्या बाहेर जे आहे ते तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं। नेमकं आता उद्धव ठाकरे यांचं भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत, अनेक टिप्पणी जी आहे त्यांनी केलेली आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना अखेरीस ताब्यात जे आहे ते घेतलेलं आहे। तब्बल 20 ते 25 कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी जे ताब्यात घेतलं। आता उद्धव ठाकरे यांचं भाषण जे आहे ते आता काही वेळातच संपणार आहे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते पुन्हा आता मुंबईच्या दिशेने जे आहे ते मार्गस्थ होणार आहेत। तोपर्यंत नेमकं आता उद्धव ठाकरे ज्या दिशेने जाणार आहेत त्या ठिकाणावरती पोलिसांचा कशा प्रकारचा चौक बंदोबस्त असतोय, त्या ठिकाणामध्ये किती प्रमाणात पोलिस असतात, त्याचबरोबर कार्यकर्ते कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचतात, आता हेच पाहणे एकंदरीत महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। हे नाटक केलं हॉलच्या बाहेर, त्या सगळ्यांना मला प्रश्न पडतो कधी कधी, मग मराठवाड्यात काय झालं होतं तुम्हाला, विदर्भात काय झालं होतं, ठाण्यात बरं आठवलं हे ठाण्यात तुम्ही तुमच्या कंट्रोल सिच्युएशन मध्ये जिथे एकनाथ शिंदेची तुम्हाला मदत मिळू शकते, म्हणजे एक उपकंत्राटदार फ्रस्ट्रेट होतो आणि मुख्य कंत्राटदाराकडे तक्रार करतो। मुख्य कंत्राटदार उपकंत्राटदाराला सांगतो की ठीक आहे तू माझ्या इलाक्यामध्ये, अरे अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है, मजा तो तब है इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है। आम्ही काय त्यांच्यासारख्या लहान मुलांचे खेळणं आहे ना, हे चालतंय दगड बिगड कोण मग काय मारायचं, हे चालत राहणार। इलेक्शन आला आता ते वातावरण खराब करायचा प्रयत्न करतात। आम्ही त्यांच्या याला बळी पडणार नाही। आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, लोक आमच्या बरोबर आहे आणि महाराष्ट्रात आमची सत्ता येणार आहे। उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि ते होईलच। आता छोटं मोठं काहीतरी अस्तित्व ठेवण्याकरता काहीतरी करावं लागेल ना। अस्तित्व आता संपत चाललेलं आहे, ते ठेवण्याकरता एक छोटं मोठं गोष्टी काहीतरी कराव्या लागणार ना। शिवसैनिकांनी आदरणीय माझ्या साहेबांच्या गाडीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आज उत्तर ठाण्यामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी करारा दिला। जवळजवळ उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातल्या 16 ते 17 गाड्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी नारळाने फोडल्या, कारण तुम्ही सुपाऱ्या मारल्यात तर आम्ही नारळ मारणार आणि शेण मारलं गेलं। गडकरीला जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल। माझी सर्व शिवसैनिकांना सांगणं आहे की कृपया राजसाहेबांच्या नादाला लागू नका। माझ्यासारखे हजारो वेडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात, सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करतात। आज
आम्ही गडकरीपर्यंत आलो, तुमच्या गाड्यांपर्यंत आलो, उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंत पण येऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.